अगं आई अगं अरे देवा माझ्या हे काय तनया तनया कुठे तनया अरे उठव ना तिला. अय ग अरे ओके तुला काय झालंय का लागलं नाही ना कुठे ओकेच ना अगं कसा काय कुकर फुटला तू स्टोव बंद केला नाही स्टोव बंद करते. कर कर हळू 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 सावकाश, हळू सावकाश, सावकाश. सॉरी, खरंच सॉरी, मला कळलंच नाही. अगं तनया, असं कसं नाही कळलं? मी सांगून गेले होते की नाही की 3 शिट्ट्या झाल्यावर बंद करायचा. शिट्टी अडकते हेही म्हटलं होतं मी तुला. का नाही केलं बंद? माहित नाही कसं मला झोप लागली. झोप लागली? अगं स्टोव चालू असताना तुला झोप कशी लागू शकते ग? काय ग तनया बरं तर बरं जवळ उभी नव्हतीस नाहीतर भाजून निघाली असती डोक्यापासून पायापर्यंत. मग काय तर नशीब आणि मुलं नव्हते जवळपास. ती मोठा ऍक्सिडेंट झाला असता काय माहित. अरे किचन काय झोपायची जागा आहे का? सांगायचं होतं असं कुणाला तरी. नाही तर काय, मी नाही तर निदान वसुंधराला तरी सांगायचं ना. याला काय अर्थ आहे? वहिनी वहिनी मी काय म्हणते, राहू दे. तसंही तिने हे काही मुद्दाम केलं नसणार. मुळात तिला काही नाही झालं ना, हे जास्त महत्वाचं. हा बेबी शांत हो शांत हो. सॉरी सॉरी, खरंच खरंच मी सांगते, मी हे सगळं मुद्दाम. हो 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 कळतलं. माहिती आहे शांत हो शांत हो शांत हो. तुला काही झालेलं नाही. शांत हो बस चल आपण रूम मध्ये चालू. चल चल चल. खरंच सॉरी, मी सावकाश सावकाश. देवा काय रे देवा कर्म. अरे ही कशाला नसते प्रयोग करते? काय गरज आहे ते पण असे स्टोवर? बाबा अहो आपला गॅस संपला ना, म्हणून मीच तिला हा स्टोव काढून दिला होता. आणि ती प्रयोग नव्हती करत, स्वयंपाक करत होती आपल्यासाठी. येतो का तिला करता? नाही ना, मग काय गरज होती? तुमचं म्हणजे ना केलं तरी बोलणार नाही केलं तरी बोलणार. प्रयत्न केल्याशिवाय शिकणार कशी ती? अगं तिच्या शिकायच्या नादात एक दिवस घर उडवेल ती. बाबा अहो जाऊ द्या ना आता. आणि जरा बघा तिच्याकडे केवढी घाबरली आहे ती. मुळात ना मी सांगते तुम्हाला, हा असा कुकर घरामध्ये ठेवायलाच नको होता. अगं पण तिला कळायला नको का? बाबा मी काय म्हणते, खरंच जाऊ दे आता. आणि आई बरोबरच म्हणतात, तिची काय चूक आहे या सगळ्यात? ती शिकतीये बिचारी. खरं तर मीच तिच्याजवळ थांबायला हवं होतं. आता कसं बरोबर बोललीस तू. घरामध्ये जेव्हा असं काही घडतं ना तेव्हा कारण फक्त वसुंधरा असते. हिला बोला, तनयाला कशाला बोलताय? देवा परमेश्वरा, काय काय बघायला लागणार आहे या घरामध्ये आणखीन कोणाच ठाऊक. बाबा दादा वहिनी तुम्ही सगळे आज जा, मी एवढं सगळं आवरून घेते. हा मी मदत करतो तुमची. नाही नाही नको, तुम्ही आज जा. मुलं घाबरली असतील आवाजाने, तुम्ही त्यांच्याजवळ थांबा. मी हे सगळं आवरलं ना की तुम्हाला बोलवते. बर ऐक, सांभाळून कर. हा हो बाबा. काही लागलं तर हाक मार, मी रूम मध्येच. हो वहिनी, एवढं आवरून ताटं वाढली की मी बोलवते सगळ्यांना. प्रेम नक्की नको थांबू. खरंच तुम्ही जा, मी करते. शांत हो, तुला काहीच झालेलं नाहीये. शांत हो. अरे काही झालं असतं तर असा कुकर ठेवायचाच कशाला घरात? अरे तो खूप जुना कुकर आहे. तुमच्या त्या जुन्या कुकरमुळे एकतर माझं डोकं फुटलं असतं, तर माझा अख्खा चेहरा खराब झाला असता अखिल. हो हो आय नो. मी खरंच सांगते, मी मुद्दाम नाही केलं. मी खूप दमले होते.
मला कशी झोप लागली, कसा डोळा लागला चुकून मला कळलंच नाही. अगं पण किचन ही काय झोपण्याची जागा आहे का? पण तुला काय बरं वाटत नाहीये का? अशी अचानक किचन मध्ये कशी काय झोप लागली? हे सगळं त्या वस्तुवाहिनीमुळे होत आहे. तुला झोप लागली ही वसुंधरा वहिनीची चूक कशी का असू शकते? ही तिचीच चूक आहे. तुला माहितीये ती सकाळपासून माझ्याकडनं केवढी कामं करून घेते. अखिल तिने आधी अख्खा लॉन साफ करून घेतला, मग घर पुसायला लावलं, मग मला किचन मध्ये घेऊन गेली. अखिल तिने मला साधा एक मिनिटाचा ब्रेक नाही घेऊन दिला यार. थांब मी वहिनीशी बोलतो. हे नाही नाही नाही, नको नको, तू नको बोलू वहिनींची. का? ॲक्च्युली मीच वहिनीला सांगितलं होतं की मला काम शिकायचं आहे म्हणून. हे असं असताना तू तिच्यावर का ढकलतेस मग सगळं? तिने सांगितलं होतं तुला कुकर बंद करायला, तू नाही केलास. चुकलीस तू, चूक तुझी आहे. वाव अखिल, आता तू पण मलाच ओरडणार आहेस का? नाहीतर काय करू मी? दर वेळेस तू असं काहीतरी घोडं घालतेस आणि ते सावरण्यासाठी मला खोटं बोलावं लागतं. 50 लाखाचं ट्रान्झॅक्शन पण तूच केलंस आणि तू काय बोलली होतीस? कोणालाही कळणार नाही. भास्कर दादाला कळलंय बरं का, चिडलाय तो माझ्यावर. अरे पण आता दिले ना मी पैसे परत, आता कशाला चिडतोय तो? कारण हे सगळं मी कोणालाही न सांगता केलंय. आकाश दादा असताना माझ्या जागी तर त्याने असं कधीच केलं नसतं. आणि तुझा तो कुकर फुटण्याआधी आमचा खूप मोठा वाद झालाय बाहेर, माहितीये? खूप चिडला होता दादा माझ्यावरती, मग माझा यावा चढला. जाऊ दे ना, काय तुला सांगून काही उपयोग आहे का? इन दी एंड सगळं मलाच मॅनेज करावं लागणार आहे, सगळं मलाच हँडल करावं लागणार आहे. अरे अखिल, असं कसं बोलू शकतो अखिल? हा, चूक केली तर माफी मागितली पाहिजे होते ना त्यांनी. वर तुम्हाला बोलतोय तो. अखिल CEO झालाय म्हणजे काय तुमचं महत्व कमी झालेलं नाहीये. आणि तुम्ही त्याचे मोठे भाऊ आहात. तुमचा कामाचा अनुभव त्याच्यापेक्षा जास्त आहे हे तो विसरतोय. आकाश आजपर्यंत माझ्याशी असं कधी वागला नाहीये. खरं सांगू का, अखिल असा नाहीये, पण लग्न झाल्यापासून तो खूप बदललाय. मला तर वाटायला लागलंय त्या तनयाने ना आपल्याबद्दल काहीतरी भरवलं असणार त्याला, म्हणून तो हे असं सगळं वागतोय आपल्याशी. जाऊ दे ना अवनी, अगं तो त्यांचा खाजगी प्रश्न आहे. खाजगी? तो तुम्हाला बोललाय, तुमच्या लक्षात येतंय का? आता हा खाजगी राहिलेला नाहीये. इतर वेळेस मी तुम्हा भावंडांमध्ये कधी पडत नाही, पण तुम्हाला आत्ताच सांगते, तुमचा अपमान केलेला मला सहन होणार नाही. अखिल वाटेल ते बोलेल आणि आपण गप्प बसायचं. उद्या म्हणेल की ही अख्खी कंपनी माझी आहे, मग एक तर आधीच आकाश भाऊजींना त्याने बाजूला केलेलं आहे, उद्या तुम्हाला बाजूला केलं तर? अवनी हे काय बोलतेस तू? मी काहीही चुकीचं बोलत नाहीये. घरात भांडणं लावायची म्हणूनही बोलत नाहीये मी, पण कधीतरी आपण आपल्या बाजूने बोललं पाहिजे ना. दुसरं कोण बोलणार आहे? अवनी मला पटतंय तुझं, तू बरोबर बोलतेस. मी बोलतो अखिलशी आणि बाबांशी. बोलाच तुम्ही, पण लक्षात ठेवा मी तुमच्या सोबत कायम असणार आहे. कोणाचं काही ऐकून घ्यायची गरज नाही आपल्याला, कळलं? दादा वहिनी ताटं वाढली आहेत, येत आहे ना? आलोच. चला. आजची सगळी भिस्त पोळी भाजीवर येत ना. आहे हे कुठे राहिले दोघे? आले. आले आले. चला चला जेवूयात. तान्या, बरी आहेस ना? बाबा खरंच सॉरी, मी हे सगळं मुद्दामून नाही केलं, खरंच सॉरी. अगं हो हो ठीक आहे, होत असं. अगं जयश्रीने तर काय काय केलंय. तुरीच्या डाळीच्या ऐवजी चण्याची डाळ, रवा न भाजताच शिरा करून दिलाय, कारल्याचं शिकरण. पुऱ्या खूप झालं, सारखी आपली मस्करी करत बसायची. हे बघ, स्वयंपाक ही अशी गोष्ट आहे जी चुकत माकतच शिकता येते. जन्माला येताना कोणी शिकून येत नाही स्वयंपाक, आणि तसाही तो कुकर आपल्याला बाधत करायचा. पण त्याने पुढच्या वेळेला कुकर लावताना एक काम करा,
हा झोप पूर्ण करून घे. बरं बाबा, आज फक्त वरण आणि भात नाहीये, बाकी सगळ्याच्या सगळा स्वयंपाक झालाय आणि तोही तनयानेच केलाय. काय सांगतेस काय? काय सांगतेस काय? अरे वा, व्हेरी गुड. लोणचं वगैरे आहे का? लोणच्यावरच भागवणार, बाकी जेवणार नाही. नाही. बाबा एवढाही वाईट नाही हा स्वयंपाक. अगं तनया मस्करी करतात बाबा. एक काम करूया, मी टेस्ट करून घेतो आधी. अमेझिंग आहे, खूप छान झाली भाजी. मस्त, छान, मस्त आले भाजी. मला पण खूप आवडली. मला पण खूप आवडली. मला पण खूप आवडली. चला, धाकटी सून सुद्धा शिकली म्हणायची. आता जर कोणी तिची चेष्टा केली तर खबरदार. छान झाली ग भाजी. छान तर जमायलाच पाहिजे. शेवटी वसुंधराने शिकवलंय ना तिला. खरं तर कौतुक ना गुरुचं व्हायला पाहिजे, कारण इतकी छान शिष्या घडवली आहे तिने. नाही म्हणजे मला तर असं वाटतं की खरं कौतुक शिष्याचं झालं पाहिजे. आज तनयाने काय उत्साह दाखवलाय खरंच. मगाशी तर म्हणत होती की उद्या मुलांचे डबे पण तीच करणार आहे. हो हो, हो ना तनया? हो 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 वाय नॉट. ए बा, मला जाम चपाती आणि शिरा. मला ऑरेंज आणि ड्राय फ्रुट्स. आणि मला पोहे. एवढं तनया, मुलांनी तुझ्याबद्दल वेगळाच कॉन्फिडन्स दाखवलाय. करशील ना एवढं? ऑफकोर्स करेन ना, सगळं करेन. छान झालं ना जेवण. तदया पण घरातल्या कामात रस घ्यायला लागले हे बघून जरा बरं वाटलं मला. आहे, सुधारणा आहे. पण अशी एका दिवसात सुधारणा कशी काय झाली? वसुंधरेची नक्कीच काहीतरी गडबड चाललंय. आकाशला माझ्यापासून लांब करून तिचं मन भरलं नाहीये, म्हणून तिने आता तनयाला धरलंय. असं कसं करेल ती? हं? काय संबंध? काय संबंध म्हणजे? तुम्हाला जाणवलं? इतके दिवस फक्त तनयाच माझ्या बाजूनी होती, म्हणून वसुंधरेने मुद्दाम तिला स्वतःच्या बाजूनी करून घेतलं. आता ती तनयाचा वापर करणार आणि अखिलला माझ्यापासून दूर करणार. बघा तुम्ही. तुला त्या सोसायटीतल्या बायकांबरोबर कुचाळ काय करणं बंद करून टाक. असं कसं होईल? कसं होईल म्हणजे? हा, आणि तसंच असेल तर काय हराल? माझ्या बोलण्यात 1% जरी तथ्य असेल ना, तरी सुद्धा पुढे आयुष्यभर वसुंधरेच्या बाबतीत मी जे सांगेन तेच ऐकावं लागेल तुम्हाला. काय हो, कसला विचार करताय? आज जेवताना अखिल आणि भास्कर दादा एकमेकांकडे बघत पण नव्हते. हे असं वातावरण नसतं आपल्या घरी. अचानक असं झालं. हे बघा, मला असं वाटतं आपण सगळ्यांनीच एकमेकांना समजून घ्यायला हवं.
नाही म्हणजे अखिलचं म्हणणं बरोबर आहे असं नाही म्हणणार मी, पण तो सुद्धा कात्रीत अडकलाच होता ना. पण अशा वेळी तुमची निर्णय क्षमता महत्वाची ठरते. त्याला त्याच्या बायकोने गळ घातले, पण दुसरीकडे कंपनीतून पैसे घ्यायचे की नाही, ते कोणाला सांगायचे की नाही, हे ठरवता यायला पाहिजे ना. भास्कर दादांना हिशोबांच्या बाबतीत अत्यंत काटेकोर असतो. मी CEO असताना त्याच्या ह्या स्वभावाची मला नेहमी मदत व्हायची. मी छोट्यात छोटा खर्च पण त्याला येऊन सांगायचं. पण अखिलच्या बाबतीत असं नाही आहे. त्याला काम करणं त्याची स्वतःची स्पेस लागते. कोणी जास्त प्रश्न विचारले त्याला आवडत नाही. आय जस्ट होप त्यांच्या या दोन स्वभावांमुळे त्यांच्यामध्ये टेन्शन नको क्रिएट व्हायला. नाही हो, असं असं काहीच होणार नाही. आणि आपण आहोत ना, आपण सगळ्यांना घट्ट बांधून ठेवूया. म्हणून म्हटलं वेळेवर उठायचं असतं कायम, समजलं? आज मी वेळेवर उठले नसते तर काय झालं असतं? मुलांना एवढा पण डबा मिळाला नसता. अगं झोप लागली, काय करू? अशी कशी झोप लागली? अलार्म लावून ठेवायचा असतो. बर ठीक आहे. थांब, बाजूला हो. मीठच नाहीये याच्यात, मीठ घाल. मीठ एवढं नाही, कमी कर. तू एक काम कर, तू चिमटीने मीठ टाक. अगं नको. टाक लवकर. ते टाकते टाकते. बास का? बस बरोबर. आणि फळं कोण ठेवणार आता? फळ फळ कुठे आहेत? तिथे मागेत फळ दिसत नाही तुला? जा पटकन घे. इथे बघितल्यावर कळेल ना तुला. अगं नाही, अशी का सोलून ठेव. सोलून? हो, अशी अख्खी ठेवतात का? सोल. चल चल लवकर, बराबर हात चालव. हो सोलतीये ना. चल लवकर दाना, मुलाच्या शाळेची वेळ होत चालली. झालं झालं. व्यवस्थित, प्रेमाने प्रेमाने. बघू मधल्या वेळेसाठी काय दिलंय मुलांना. बिस्किट? खजूर सारख्या चांगल्या गोष्टी असताना बिस्किट का द्यायचे? जा हे काढ आणि खजूर दे मुलांना. चल लवकर. लवकर. भरतीये ना. तनया बराबर हात चालव. झालं. बापरे मम्मा. शाबास, गुड गर्ल. पण आता काय आहे ना, हे डबे स्वतः चालत तर मुलांकडे नाही जाणार आहेत. म्हणजे तुला काय करावं लागेल, हे डबे मुलांकडे देऊन यायचे. हे तू पण कर ना काहीतरी काम. काय 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 बोललीस? नाही नाही काही नाही, देते मी. हा बनीचा आहे, हा चिनूचा आणि हा मनूचा. कळलं? हो कळलं. काय कळलं सांग, कुठला कोणाचा? हा चिनू, हा बनी आणि ती मनू. तनया, काय? हा बनीचा, हा चिनूचा आणि हा मनूचा. साईन साईन देते मी बरोबर. जा घेऊन जा मुलांकडे. लक्ष कुठे असतं काय माहित. चाललीये घेऊन ती. जा जा लवकर. हो वसुंधरा, काय जादू केली ग? ही तनया कामाला कशी लागली? लागली नाही बहिणी, लावली. आता बस झालं नव्या सुनेचं कौतुक. आता जरा तिला जबाबदारी पण घेऊ दे. बरोबर आहे तुझं. बरं ठीक आहे, तुमची शिकवणी चालू देत. तुझ्या रूममध्ये काही कपडे आहेत का धुवायचे? मी आता कपडे धुवायला घेणार आहे. असतील तर. नाही नाही बहिणी, कपडे तनया धुवेल. तनया, अगं जमणार आहे का तिला? काय तू पण. जमणार ना, सगळं जमणार. मी कशासाठी आहे? मी सगळं जमवणार.